मी कधीच सहन नाही करू शकत छोट्या साहेबांना तुझ्या नजरेमध्ये महान बनताना पाहून. पण आज हे डिवोर्स पेपर तू माझ्या तोंडावर नाही तर ते तुझ्या नशिबावर मारले आहेस. मला कोणाचीच दृष्टी नाही लागू शकत. माझं नशीब उजळत आहे. मी लग्नाआधी तुमच्यासोबत कुठेच नाही येऊ शकत. मग मी खरीदारी कशी करू? मामीने सांगितलंय की कमीत कमी मी तुला विडा सुपारीची साडी तरी घेऊनच द्यावी, आणि तू जर सोबत नाही आलीस तर मग तुझ्या पसंतीचं मी काहीच नाही घेऊ शकणार. आय एम सो हॅपी तुम्ही एवढं मोठं डिसिजन घेतलं. आशा ग्रुप ऑफ कंपनीला काम देण्याचं. मी तुम्हाला विश्वास देतो की तुमचं हे स्वप्न आमच्या माध्यमातूनच पूर्ण होईल. ऍक्च्युली आमची कंपनी तुमच्यासोबत यासाठी काम करणार आहे कारण कमी कालावधीत तुम्ही खूप साऱ्या क्लायंट्सला जमा केलंय आणि त्यांनी तुमच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला होता. बस, आणि हेच कारण आहे की आम्ही तुमच्यासोबत काम करतोय. वेल डन. यू आर डुईंग टू गुड. थँक्यू. तुम्हाला पण कधीही कुठल्याही कंपनीजवळ जाण्याची गरज पडणार नाही, कारण आम्ही क्लायंट्सला क्लायंट्स नाही समजत, तर आम्ही त्यांना आमच्या बिझनेसचा एक पार्ट समजतो, बिझनेस पार्टनर समजतो. त्यामुळेच कामाचं फर्स्ट लेवल पूर्ण झाल्यानंतर आम्ही तुम्हाला आमच्या कंपनीत शेअर होल्डर्स बनवणार. व्हेरी नाईस. आणि हे सगळं करण्याच्या मागचं कारण हे की तुमच्या कंपनीला आमच्या कंपनीच्या प्रती सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी वाटावी. ओके. थँक्यू मिस्टर मनोज. थँक्यू सो मच.
ये तू. बस. कशी आहेस तू? ठीक आहे. ही फुलं माझ्यासाठी आणलीस. हो. थँक यू. बरं वाटलं तू माझ्यासाठी गुलाबाची फुलं आणलीस. हो. कारण मला माहिती आहे की रोज फ्लावर्स तुमचे फेवरेट आहेत. हो ना? फेवरेट होते पण आता नाही. का? कदाचित माझ्यामुळेच. मला ऍक्च्युली हे फ्लावर्स आणायलाच नाही पाहिजे होते. मी आताच हे बाहेर फेकून देते. अगं. हा. मी फक्त इतकंच सांगितलं की फुलं मला आवडत नाहीत. मी हे नाही सांगितलं की या फुलांचा राग आहे मला. थँक यू. तर मग काय देव, मी माझ्या केसमध्ये पण हेच समजू? काय? हेच की तुला मी आवडत नाही, पण तू माझा तिरस्कारही नाही करत. माझा तुझ्यावर नक्कीच राग नाही. अगं कोणी सांगितलं मला आवडत नाहीस तू? तू मला खूपच आवडतेस. अगं जर तू मला आवडत नसतीस ना तर तू आता इथे समोर नसतीस. आणि ही जी तू फुलं घेऊन आलीस ना माझ्यासाठी ती खूपच सुंदर आहेत. मी यांना माझ्या बेडरूम मध्ये सजवीन.
मला वाटतंय अनुदामिनी माझ्यावर नाराज झालीये. मी तिला भेटून येते. अगं ती तुझ्यावर चिडली नाहीये. तू मला भेटायला आलीस ना, का तिला? हे बघ, या सगळ्या गडबडीत मी तुला विचारायलाच विसरलो की तू काय घेणार, चहा की कॉफी? मी कॉफी खूपच छान बनवतो. तू कॉफी पिणार? देव, कॉफी मी सुद्धा चांगली बनवते. मला परमिशन दे ना प्लीज. मला तुझ्यासाठी कॉफी बनवायची इच्छा आहे. मला बनवू दे ना प्लीज. या भुवरी गगनातुनी आलिस का तू ग मोहिनी या हिरवळीवरी चालुनी दवबिंदू कलशात घेऊनी. अंगात गरंग किती, मनात ग तरंग किती, निश्चळ ग तू, निर्मळ ग तू, कांचन ग तू, चंचल ग तू. गोड गोड ग तू परी, नीलांबरातील तू परी. अनुदामिनी, 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 अनुदामिनी. अगं कोणी सांगितलं मला आवडत नाहीस तू? तू मला खूपच आवडतेस. अगं जर तू मला आवडत नसतीस ना, तर तू आता इथे समोर नसतीस. आणि ही जी तू फुलं घेऊन आलीस ना माझ्यासाठी, ती खूपच सुंदर आहेत. श्वासात संगीत भासतो, डोळ्यात श्रावण हासतो, गगनातली तू चांदणी, मृगनयन ग तू हांसिणी. तू लाजरी, तू बावरी, तू या धरेची ग परी. अनुदामिनी, 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 अनुदामिनी. देव, हम्म. तू जाऊन सोफ्यावर बस आरामात. मी कॉफी बनवून आणते. अगं नाही नाही, मला बघायचं आहे की तू कॉफी कशी बनवतेस. नान्सी, एक कप कॉफी माझ्यासाठी सुद्धा प्लीज. अरे हो हो नक्कीच अनुदामिनी, तू बस आरामात. देव, हं. अब तू पण जाऊन अनुदामिनी सोबत बस ना. मी कॉफी बनवून आणते.
ठीक आहे. ही घ्या वर्ल्ड क्लास कॉफी. माझ्या हातची कॉफी खूप छान असते. एक वेळ घेतली ना तर तिची सवयच होऊन जाईल. थँक्यू. घे ना. थँक्यू. अरे वा, ही तर खरंच खूप चांगली कॉफी आहे. इनफॅक्ट इतकी चांगली कॉफी मी आजपर्यंत कधीच नाही प्यायलो. खरंच खरंच नॅन्सी, मी सुद्धा इतकी बेकार कॉफी अजूनपर्यंत प्यायले नव्हते. थँक्यू, तू माझ्यासाठी ही कॉफी बनवलीस. पण सॉरी, मी ही कॉफी पिऊच शकत नाही. हिची चव ना तितकीच वाईट आणि तितकीच घाणेरडी आहे जितकी तुझी नियत. प्लीज तू हे बेसिन किंवा कचऱ्याच्या डब्यात फेकशील प्लीज. प्लीज. तुम्हाला माझी अजिबात गरज नाही वाटली? नाही. असं तर मग मला एक गोष्ट सांगाल का की तुम्ही तिच्याबरोबर काय करत होता आणि अचानक तुमच्या मनात तिच्याबद्दल एकदम प्रेम कुठून आलं?
की तिने दिलेले गुलाब तुम्ही बेडरूम मध्ये ठेवलेत? मला गुलाबाची फुलं खूप आवडतात म्हणून मी हे सगळं सांगितलं. अच्छा, तर मग नॅन्सीचं नशीब खरंच खूप खराब आहे.